डोक्यावर पाय. त्याला विषयच माहित नाही अजून. त्यांना माफी मागायला सांगा. येस येस नक्की. याच्यापेक्षा बरोबर आहे बरोबर. नाही कळवतो आम्ही जाणार नाही सर. नाही माफी मागायला सांगा. त्यांना बोलतोय तो बाहेर आहेत नाही असं कसं साहेब आम्ही निरोप देतो. हात जोडून विनंती तुम्ही युवक आहे ना, हे युवक आहे. येस येस तुम्हाला सुद्धा शिवी देता येतो. येस येस युवक आहे म्हणजे तरुण पिढी आज कष्ट करून ज्या पदावर आले की कळवतो आपण. खच्चीकरण करताय. पण तरुणच आहात एका प्रकारे. 100% तरुण आहे. विषयच नाही. तरुणाविरोधात बोलत आहे. तरुणाच्या विरोधामध्ये आज 2014 पासून त्यांच्या चिदांचा बंधू आमदार आहे. ड्रग्स बद्दल काय विषय काढला. ड्रग्सचा पूर्ण बंदी केली या व्यक्तीने. लोकप्रतिनिधी कशाला असते. संजय राऊतांचा निषेध असो. निषेध असो निषेध असो संजय राऊतांचा निषेध असो. निषेध असो निषेध असो. संजय राऊत करायचं काय. खाली डोक्यावर पाय. संजय राऊत करायचं काय. खाली डोक्यावर पाय. राऊतांच्या एक्स पोस्ट विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक. राऊतांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची झटापटी. संजय राऊत यांनी केलेल्या एक्स पोस्ट विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झालेली दिसतेय. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कूच केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापटी झाली. राऊत यांच्या फोटोला काळं फासण्याचा देखील प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. राज सुर्वे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आणि ठिय्या मांडण्यात आला. या दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या परिसरात तणाव निवळला. भाई आराम से भाई, हमको ही प्लान लेंगे भाई. या गाडीच्या समोर नाही बसणार नाही आम्ही बसणार नाही. अरे संजय राऊत करायचं काय. अरे उभं बसणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. अरे नेमका बदला कडवा आहे. संजय राऊत कडवा आहे. संजय राऊत संजय राऊत संजय राऊत संजय राऊत. खाली डोक्यावर पाय. संजय राऊत अरे नेमका बदला कडवा आहे. संजय राऊत कडवा आहे. नेमका बदला कडवा आहे. संजय राऊत कडवा आहे. नेमका बदला कडवा आहे. संजय राऊत कडवा आहे. आंदोलनाचं काय स्वरूप आहे. राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे. संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवा सेनेचं हे आंदोलन घेतलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे की ज्या पद्धतीने युवा आज जर मुंबईमध्ये बघितलात किंवा बाहेरगाव देशामध्ये आपल्या संपूर्ण बघितलात तर युवकांची जी फळी आहे ती अर्थव्यवस्था असेल कुठचेही क्षेत्र असेल त्यामध्ये ती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आज आपण बघितलं असाल तर UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा युवा वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चमकत आहे आणि देशाला सांभाळत आहे, स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा काही वक्तव्यांना या ठिकाणी मला असं वाटतं युवा सेनेकडून तीव्र निषेध आम्ही. तुमच्या नेत्यांकडनं संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलं तेव्हा त्यांना म्हटले होते पूर्वेश नाईक की राऊत साहेब स्वतः मंद आहेत आणि भरकटलेले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील राऊतांनी उत्तर दिलेलं आहे की पूर्वेश नाईक हे स्वतः भरकटलेले आणि मंद आहेत. पूर्वेश सरनाईक हे भरकटलेले मंद नाही तर अत्यंत हुशार आणि कर्तृत्वान नेतृत्व आहे. ग्राउंड लेवलला काम करणारं युवकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व आहे. आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात. ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी. त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती तरुण आहेत ते सुद्धा त्यांना कदाचित त्याची सुद्धा कल्पना नसावी. सुनील राऊतने आणखी एक टोला तुम्हाला लगावला. ते म्हणतात की तुम्हाला कार्यकर्ते जमवण्यासाठी ठाण्याहून पवईहून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून भांडूपमध्ये कार्यकर्ते आणावे लागतात. त्यांनी जर एक आंदोलनाचा इशारा दिला असता तर एका मिनिटात 1000 कार्यकर्ते जमा केले असते. वाचाळवीर आहेत, त्यांना त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे. मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे.
आणि इकडची जी गर्दी आहे ही सर्व युवकांची गर्दी आहे, विक्रोळी विधानसभेतील सर्व तरुण मुलांची गर्दी आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही माफी मागायला लावत आहात, विचारत आहात माफी मागणार का? त्यावरती राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलंय की माफी मागणार नाही. आता तुम्ही त्यामुळे पुढची तुमची भूमिका काय? बघा, या गोष्टी हे जे काही विधान त्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण देशातील युवक हे नोंद घेणार आहेत. जसं लोकसभेला, विधानसभेला, महानगरपालिकेला या लोकांना घरी बसवलंय, तसंच पुढच्या भविष्यात मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029ला सुद्धा हा संपूर्ण युवा वर्ग यांच्या विरोधात उतरून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बंगल्यावरती धडकणार आहात राऊत साहेबांनी? आम्ही आता त्यांच्या बंगल्याकडेच जातोय मोर्चा घेऊन.